आता ज्यावेळी मुद्दा भांडवलाचा येतो, हे भांडवल लागतं. मग मी हम्म. नोकरीचा पर्याय स्वीकारला. हम्म. नोकरीमधनं थोडंफार मला भांडवल क्रिएट झालं. बर. ते जे भांडवल मला मिळायचं, त्या हम्म. भांडवल आणि माझा व्यवसाय अशा दोन्हीची मी सांगड-जोगड घातली. हम्म. काम करत असताना मी कस्टमरकडनं ॲडव्हान्स घेत होतो सुरुवातीला. बर बर. त्यामुळे कस्टमरकडून जे ॲडव्हान्स घ्यायचे त्यामुळे त्याचेही आम्हाला थोडे पैसे यायचे. हम्म. सप्लायरचं आणि आमचं चांगलं ट्युनिंग जमलं होतं. हम्म. पण आमच्या इथं प्रत्येकाला वेळेत पेमेंट द्यायचे सप्लायर लेबर्सनं. बरोबर. त्यामुळे सप्लायरनी सुद्धा आम्हाला थोडं क्रेडिट द्यायला सुरू केलं. ओके. मग ह्या सगळ्याचा एक फ्लो जो जमला, म्हणजे समोरून येणारा ॲडव्हान्स, सप्लायरकडून मिळणार थोडं क्रेडिट आणि आपलं करण्याचा कामाचा फ्लो, ह्या सगळ्यामुळं आम्हाला थोडंसं जे मिनिमम भांडवल होतं त्या भांडवलामध्ये काम करणं सोपं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं तोंड असतं. आपण जितकं सॉफ्टली, म्हणजे आपण सुद्धा ज्यावेळी वेंडर्सना पण कळतं की हा माणूस जेन्युइन आहे. बरोबर आहे. कारण आज मार्केटमध्ये कोण कोणाला क्रेडिट देत नाही देत असं नाही. आपण म्हणतो. हो हो. पण दुसऱ्या बाजूला जर जाऊन तुम्ही बघितला तर असेही काही व्यावसायिक आहेत की ज्यांना करोडो रुपयांचं, लाखो रुपयांचं क्रेडिट देणारे व्यापारी आहेत, बर. म्हणजे 2-2 महिने थांबतात. बरोबर.